मंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आलेला आहे आणि हा अर्ज भरत असताना अनेक प्रकारच्या चुका टाळणे हे महत्त्वाचे असते. कारण जर एक जरी चूक झाली तर तुमचा हा फॉर्म पूर्णपणे रिजेक्ट होऊ शकतो. कारण या फॉर्मची पूर्ण पडताळणी होणार आहे, तसेच छाननी होणार आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना व्यवस्थित फॉर्म भरा. कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नये. तर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर ठीक आहे, पाहून घ्या. या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला, महिलेचं संपूर्ण नाव, ज्या महिलेचं या योजनेद्वारे तुम्ही अर्ज भरत असतात, त्या महिलेचं संपूर्ण नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. या महिलेचं लग्नापूर्वीचं नाव आणि लग्नानंतरचे नाव. लग्नापूर्वीचे नाव आधार कार्डवर काय होते आणि लग्नाच्या नंतर आधार कार्डवर नाव काय आहे ते संपूर्ण टाकायचं. कारण महिलेचं लग्नापूर्वीचं जे नाव असते ते त्यांच्या नावाच्या नंतर वडिलांचे नाव असते, परंतु लग्नाच्या नंतरचे जे नाव असते ते असते पतीचे नाव असते. आणि ज्या महिलेचं नाव चेंजेस झालेलं नाही लग्नाच्या नंतर, तर ॲज इट इज लग्नापूर्वीचे जे नाव आहे ते नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. पुढे पहा, या ठिकाणी काय लिहायचं आहे, त्या महिलेची जन्मदिनांक लिहायचा आहे. सुरुवातीला महिना, त्याच्यानंतर वर्ष. या ठिकाणी पहा, सुरुवातीला दिनांक लिहायचा, महिना आणि त्यानंतर वर्ष. तसेच पुढे लिहायचं आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता. ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी त्या अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे. तसेच पुढे पहा, जन्माचे ठिकाण, जिल्हा कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरत आहात, तसेच गाव, शहर, ग्रामपंचायत आहे, नगरपंचायत आहे की नगरपालिका आहे, या ठिकाणी तुम्ही भरा. जर ग्रामीण भागामध्ये जर असाल आणि शहरी भागामध्ये असाल तरी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तसेच ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा तालुक्याचा तुम्हाला पिनकोड या ठिकाणी लिहायचं आहे पूर्ण. पुढे पहा, पुढे काय टाकायचं या ठिकाणी तुम्ही टाकायचे तुम्हाला तुमचा त्या महिलेचा मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे. कारण लिस्ट लागणार आहे ते कळायला पाहिजे. पुढे पहा, आधार नंबर व्यवस्थित टाकायचा. आधार नंबरमध्ये देखील तुम्हाला चूक करायची नाही. पुढे महत्त्वाचं आहे, काय आहे पहा पुढे, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय, नाही. जर तुम्ही शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक योजनेचा जर लाभ महिला घेत असाल कोणतेही, तर लिहायचं. घेत असाल तर येस करा, नाही तर नो करा. असल्यास दरमहा तुम्हाला किती रुपये मिळतात या ठिकाणी लिहायचं. उदाहरण जर ₹1000 येत असतील तर ₹1000 या ठिकाणी तुम्हाला लिहायचं. तसेच पुढे वैवाहिक स्थिती, तुमचं लग्न झालेलं आहे का? कोणत्या प्रकारची वैवाहिक स्थिती आहे त्या महिलांनाच पैसे मिळणार आहे, अदरला मिळणार नाही. तर पहा, या ठिकाणी विवाहित आहे का, घटस्फोटित महिला आहे का, विधवा आहे का, परित्यक्ते आहे का, निराधार आहे का, यापैकी तुम्हाला जी तुमची वैवाहिक स्थिती असेल इथे तुम्हाला लिहायचं आहे. पुढे पहा, अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. आता ही जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे. कारण तुमच्या खात्यावरच हे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळे बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड. जर तुम्हाला तात्काळ समजा दुसऱ्या बँकेचं अकाउंट जर नसेल किंवा ओपन होत नसेल तर या ठिकाणी पोस्ट बँकेचं देखील खाते तुम्ही ऍड करू शकता. पुढे पहा, पुढे काय सांगण्यात आलेलं आहे, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय? जर जोडले असेल तर होय करा आणि जोडले नसेल तर नाही करा. आणि जरी जोडले नसेल तर तुम्ही तात्काळ आधार कार्ड बँक खात्याला जोडू शकता. ज्या तुमच्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट्स आहे त्या बँकेमध्ये गेल्याच्या नंतर आधार कार्ड घेऊन जायचं स्वतः. त्या ठिकाणी तुम्हाला 5 मिनिटामध्ये लिंक करून दिलं जाईल. पुढे पहा, नारी शक्तीचा प्रकार, कोणत्या प्रकारची नारी आहे? अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला. तर हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही फॉर्म कोणाकडे भरलाय ते प्रकार तुम्हाला ह्या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक करायचं म्हणजेच या प्रकारे सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी खूण करायची ह्या समोर नारी शक्तीच्या प्रकारासमोर. पुढे पहा, आता खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती अपलोड करण्यात यावी. अतिशय महत्त्वाचे, एक जरी कागदपत्र नसेल तर हा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो. आता ह्या ठिकाणी कुणाचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे? ज्या महिलेच्या नावानं तुम्ही फॉर्म भरत आहात त्याचं आधार कार्ड, त्याचं रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर जन्म प्रमाणपत्र, दोन्हीपैकी एक, त्याचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र स्वतः, त्याच्यानंतर त्याचं बँक पासबुक आणि अर्जदाराचा स्वतःचा फोटो. हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला भरायचे आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. अर्जदाराने काय करायचं, संपूर्ण परिपूर्ण अर्ज भरायचा आणि भरल्याच्या नंतर अंगणवाडी केंद्रामध्ये तो अर्ज काय करायचा, ऑफलाईन पूर्णपणे जमा करायचा. आता हे महत्त्वाचं आहे, हमीपत्र. पाहून घ्या, हमीपत्रामध्ये काय महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे ते फक्त आपल्याला अशा पद्धतीने क्लिक करून खूण करायचे. त्याच्यासमोर माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा नाही, येस, नाही असं करायचं. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, म्हणजे टॅक्स वगैरे भरत नाही, क्लिक करायचं. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही, हे महत्त्वाचे. जर असेल तर
तुम्हाला ह्या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत. त्याच्यामुळे काय करायचं, या ठिकाणी त्यांनी सांगितलं नाहीत म्हणून क्लिक करून टाकायचं. पुढे पहा. पुढे महत्वाचं आहे, मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. जे काही तुमचे विविध प्रकारच्या योजना असतात त्याच्यामध्ये समजा 1500 रुपये भेटत असतील तरी तुम्हाला त्या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर 1500 पेक्षा कमी पैसे असतील तर योजनेचा लाभ मिळू शकतो. इथे तुम्हाला क्लिक करायचं. पुढे, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे आमदार खासदार नाही. आमदार खासदार फॉर्म भरतच नाहीत आणि तुमच्या घरी 100% आमदार खासदार नाही. इथं पण आपल्याला क्लिक करायचं. पुढे पहा, माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक नाहीत. इथे पण क्लिक करा. माझ्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसली पाहिजे तुम्हाला. पुढे पहा, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणी करत नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे 4 चाकी या ठिकाणी वाहन नसलं पाहिजे. इथं तुम्हाला क्लिक करायचं. पुढे पहा, काय महत्वाची माहिती आहे. मी वरीलप्रमाणे घोषित करते की माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइप पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने व अन्य राज्य केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. हे झालं तुमचं या ठिकाणी हमीपत्र. आणि हे हमीपत्राची काय करायची, तर अर्जदाराची सही करायची. नोट काय म्हटलं पहा, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरता. ठीक आहे, ही जी काय माहिती तुमची घेण्यात येत आहे. पुढे पहा, ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर अर्ज भरायचा ऑनलाईन सेंटर किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी अशा प्रकारची पावती मिळणार आहे. हे झालं तुमचा फायनल अर्ज.